कांदा लसूण न वापरता आता आपण ही पडवळची मिरचीतली वाफेवरची भाजी बनवणार आहोत। पडवळची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण ही कढई ठेवली आहे। अगदी 2 चमचे तेल घ्यायचे आहे। तेल व्यवस्थित तापवून घेतलं का अर्धा चमचा राई घालूया फोडणीला, अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग घालते, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं आपण फोडणीला घालणार आहोत। फोडणी थोडीशी परतून घ्यायची आहे। आता आपण ही पडवळ जी चिरून घेतलेली ती ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडीशी परतून झाली की आपण पाव चमचा हळद ॲड करणार आहोत। आता व्यवस्थित आपण फोडणीवरच ही भाजी परतून घ्यायची आहे। भाजी परतून झाली की ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर एक 5 ते 6 मिनिटांसाठी ही पडवळ जवळपास अर्धवट अशी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। आता आपण ह्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टोमॅटो ॲड करूया। व्यवस्थित मिक्स करून घेते। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया, थोडंसं खवलेलं ओलं खोबरं। पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त मीडियम फ्लेमवर वाफ काढूया। आपण झाकण ठेवलं होतं भाजीवर, आता काढून घेऊया। थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। झटपट अशी आपली बिना कांदा लसणाची ही पडवळची भाजी तयार आहे।